4-5 तासापासून आपल्याकडं या अहिल्यानगर शहरामध्ये विकासात्मक लोकांच्या भविष्याची एक दिशा ठरवण्याकरता प्रयत्नशील असणारी संघटना ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून ही सगळी लोक हे आपल्यापर्यंत आंदोलन करण्याकरता आली आणि आपल्या सर्वांना अधिकारी वर्गाला माहिती आहे हे आंदोलन कशा करताय. आंदोलन हे काही अचानक घटना घडली अशातलाही प्रकार नाही. अनेक वेळेला महावितरणच्या कार्यालयामध्ये मला वाटतं 15 दिवसापूर्वीच हे लोक सगळे येऊन गेली होती. वेगवेगळ्या पक्षाची लोक अनेक वेळा तुम्हाला निवेदन देतात, पण ह्या निवेदनामध्ये आपण अधिकारी वर्ग हा कुठेही गांभीर्याने घेताना आम्हाला पाहायला मिळत. आम्ही आमचे लेखी स्वरूपाचे तुम्हाला पत्र असतं की मे महिन्यामध्ये तुम्ही झाडं कटिंग केले पाहिजे, दारांच्या मध्ये झाडं मे महिन्यामध्येच काढले पाहिजेत, म्हणजे जूनमध्ये ते कुठेही वारं एकदा सुरू झालं की झाड कुठेही त्या तारांमध्ये अडकणार नाही आणि मग तार तुटून कुठेही जीवितहानी होणार नाही, जीवित धोका होणार नाही. अशा वेगवेगळ्या लेखी स्वरूपाचे पत्र आमचे तुमच्या रेकॉर्डला आहेत. आम्ही काय अचानक काही सांगत नाही. आणि तिथले हे सगळे आता हे लोक सगळे त्या भागात राहिले आहेत, बसलेले लोक हे सगळे त्या परिसरात राहिले आणि त्या लोकांनी तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं की तिथं शॉर्ट सर्किट होतोय, खाली खांबात करंट उतरतोय, जमिनीत खाली आर्थिक नसल्यामुळं असं काही वेगवेगळ्या चर्चा आहे. पण ज्यावेळेला एखादी तक्रार येते आणि तक्रारीमध्ये तुम्हाला सांगितलं तर तुम्ही जर गांभीर्याने घेत नाही म्हणजे याचा अर्थ या सगळ्या घटनेला जबाबदार आपला अधिकारी वर्ग. हेच नाही तर आम्ही अनेक वेळा तुम्हाला सांगतो की इथं तारा खाली आलेला आहे, त्याचं जोड खाली आलेला आहे, पण तुम्ही मेंटेनन्स सुद्धा करता माणूस पाठवत. मागच्या 5-6 वर्षापूर्वी कोविडच्या मला वाटतं कोविडच्याच दरम्यानच्या काळामध्ये एक युवक सौरभ चौरे नावाचा एक युवक त्या प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये ते गॅनेटरी बोर्ड लावले होते. आता गॅनेटरी बोर्ड लावल्यानंतर त्या गॅनेटरी बोर्डवरती समजा एखादा तो सौरभ चौरे बोर्ड लावण्याकरता तो काम घेत होता, तो लावत होता, पण मुळात महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच तो गॅनेटरी बोर्डची लावून द्यायला होता पाहिजे. आणि मग MSCBच्या करंटने जर तो मारला असेल तर तुम्ही मुळात त्या गॅनेटरी बोर्ड लावल्यावर तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तुमच्या कोणत्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला सस्पेंड करायला होतं, पण तुम्ही कधीच काही करत नाही. तुम्ही दरवेळेला कुठेतरी वेगळी भूमिका हे महावितरणचं प्रशासन करतं. लॉकडाऊनचं आम्ही विचारलं, तुम्ही सांगता नाही त्या भागात वीज चोरी होती, मग तुमचं काम आहे ना ती वसुली करणं, वीज चोरी थांबवणं. तुम्ही जर 4 घरं वीज चोरी करत असतील, 2 घरं नाही करत, म्हणजे सगळ्यांना त्या 2 लोकांना तुमच्यामुळं तिथं तुम्ही ब्रेकडाऊन घेता, शटडाऊन घेता आणि ते बंद करून टाकता सगळी. मग त्या 2 लोकांवर सुद्धा अन्याय होतो. त्या 2 लोकांना वाटतं की आपण सोडून जावा. समजा मुकुंदनगरमध्ये फार वीज चोरी पूर्वी व्हायची, पण गोविंदपुरात भराडला जायचं आणि 6-6 तास अख्खं मुकुंदनगर सहित गोविंदपुरा सुद्धा बंद राहायचा, पकरडा बंद राहायचा. म्हणजे करणारे लोक दुसरे होते, पण गोविंदपुऱ्यावाले आणि फकीरवाड्यातील लोक यांना सुद्धा त्या MSCBच्या लॉकडाऊनला सामोरं जावं लागायचं. तुमच्या त्या रोजच्या शटडाऊनला दिवसभरात 6 वेळा 6 तास तुमचं दिवसभरामध्ये 6 सकाळचे 3 तास आणि संध्याकाळचे 3 तास असं तुमचं तिथच्या परिसरामध्ये रोज हे वर्षानुवर्ष तुमचं 3 तास म्हणजे दिवसभरात 6 तास लाईट बंद राहायची. ही तुमची जी भूमिका आहे ती संशयास्पद असते. तुमचं काम करण्याची पद्धत अजिबात बरोबर नाही. ज्या वेळेला आमचा कुठलाही नगरसेवक तो लोकप्रतिनिधी आहे, तो ज्यावेळेला लाईट गेली तुमच्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याने फोन केला तर तुमचे अधिकारी कर्मचारी उलट पालट बोलतात. आता आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला लोकांचे फोन येणार, नागरिक आम्हालाच विचारणार ना की लाईट कधी येणार, तुम्ही जरा विचारते फोन लावून. कारण की तुम्ही तुमचे जे लँडलाईन फोन आहे तुमचं तर रिसिव्हर बाजूला ठेवून दिलं असतं लाईट गेल्यावर. का तर कारण की तुमचं ते फोन येतात तुम्ही काही सांगू शकत नाही, तुम्ही बाजूला ठेवून देता. मग ते लोकांना फोन करतात. आमसारख्या सगळे आम्ही सगळेजण कार्यकर्ते लोक आम्हाला फोन करतात. आम्ही तुम्हाला लावला की तुमचे अधिकारी म्हणजे इतकं अशी भाषा बोलतात की जसं काय ते एखाद्या कुठेतरी अमेरिकन गव्हर्नमेंटचा अधिकारी अशा प्रकारची भाषा असते. पण त्याला नीट करायला सुद्धा आम्हाला काय फार वेळ लागत नाही. पण आम्हाला वाटतं की नको आता तो काय जाणीवपूर्वक करत नाही, कुठेतरी कामाच्या व्यापात असेल, कुठेतरी तो पाऊस चालू आहे लाईनवरती असेल, आम्ही फार बोलत नाही. पण जर तुम्हाला दरवेळेस जर तसं करायचं असेल तर एखाद्या दिवशी आम्हाला ते सुद्धा करावं लागणार आहे आणि त्याला प्रवृत्त करण्याकरता ही तुमची जबाबदारी. तुम्ही आम्हाला प्रवृत्त करता. मागे तुम्ही आमचा एक मनोज खोतकर म्हणून नगरसेवक ज्यावेळेस इथं आंदोलन करत होता, तुम्ही इथं रात्रीच्या वेळेस त्यांनी आंदोलन केलं तर त्यांनी ज्यावेळेस इथं कार्यालयात आला तर तुमचे अधिकारी वर्ग गेला, त्याच्यावर 3 दाखल केली. म्हणजे आमच्या अंगावर गाडी घातली, जीव मारण्याचा प्रयत्न केला. आता गाडी घालून कुठे जीव मारण्याचा प्रयत्न असतो का? म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही जो बनाव करता हा काय बनाव म्हणजे तुम्हाला एकटाच करता येतो असं नाही.
पण तुम्ही जर अशा पद्धतीने वागत असताल तर आम्ही एकाच वेळेला सगळे राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्ग तुम्हाला सांगतो आम्ही एकाच वेळेस सगळे बंद करू, रस्ता रोको करू. आज इकडं केला उद्या तिकडे केला असं नाही. तुमच्या विरोधामध्ये MSCBच्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही हे एकाच वेळेस सगळीकडे करू. हे तुम्ही दर वेळेला तुम्ही कुठेतरी आमची काय परीक्षा घेऊ नका. आज जीव घ्याल 3-3.5 वर्ष अंदाजे असणाऱ्या त्या मुलीला जीव गेला, त्या लेकराचं काय, त्याचं काय भविष्य. आज त्या मुलीने तिला काय माहिती, आज तिला वाटलं पाऊस चालू आहे चला ती पाण्यात खेळत होती लहान, पण तिला काय माहिती. ह्या सगळ्या घटनांना तुम्ही जबाबदार आहेत. आज अनेक ठिकाणी रहिवासी परिसरामध्ये तारा खाली आहेत, घरं बांधतात. तुमच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे ते घर बांधत असताना तिथं त्याचं ज्यावेळेस खिडकीपाशी तार येते, गॅलरीपाशी तार येते, तुमचं काम आहे तिथं प्रतिबंध करणं. ते घर बांधत असताना त्याला नोटीस देणं, त्याला काहीतरी तिला कारवाई करणं, त्याच्यामध्ये काहीतरी पाईप टाकणं, काहीतरी तुम्ही केलं पाहिजेत ना. तुम्ही काहीच करत नाही. हे वेळोवेळी टिप्परसे साहेब तुम्ही पोलीस मध्ये हस्तक्षेप करते. ऍक्च्युअली पोलिसांनी तुम्हाला सांगतो इथं या लोकांना अटक करण्याकरता पोलिसांनी यायला पाहिजे होतं, पण आज पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलीस इथं आंदोलकांना पकडायला आली, पण आज ज्या मुलीचा जीव गेला कोणामुळं हे सोडून पोलीस सुद्धा तुम्हाला सांगतो याच्या बचाव करता आले. म्हणजे अत्यंत खेद वाटतो आम्हाला सगळ्यांना की या सगळ्या परिस्थितीमध्ये लोक असे वागतात. आज एखादा जीव कुणी असू, कुठलाही असो, सर्वसामान्य व्यक्ती असो, जीव जाणं अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणून आज एवढी मोठी घटना अहिल्यानगर शहरामध्ये घडली, स्टेशनच्या उपनगरामध्ये घडली, आणि कुठेतरी प्रत्येकाला वाटतं आज की कुठेतरी अशा जर घटना घडत असतील तर आज या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण त्या गोष्टीला सामोरे जातो. म्हणून आपण मागणी जरी आजची असली साहेब की तुमच्यावर गुन्हा दाखल करा, कोणा काय करा, पण ह्याच्यातनं ते काय लगेच काम मार्गी लागणार का. बिचारे जीव तर गेला, पण ह्याच्यामध्ये काय होणार आहे पुढे, तुम्ही काय काम करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे. शेवटी आज महावितरण म्हटल्यानंतर तुम्ही आज दैनंदिन तुम्ही वीज पुरवता, वीज पुरवत असताना पावसाळ्याच्या पूर्वीचे काम जे करता तुम्ही ते कधी केले जात नाही. अनेक वेळेला प्रत्येक भागामध्ये तुम्हाला प्रत्येक जण सांगतो की ते काम करा, पण तुम्ही कधीच करत नाही. पण आज कुठंतरी तुम्ही अशा पद्धतीने वागत असताना लोकांच्या फायद्यासाठी किंवा लोकांना सुविधा देण्याकरता आलेत तुम्ही, तर कुठेतरी लोकांचे जीव घेण्याकरता आलेत. हा सुद्धा प्रश्न आज अहिल्यानगरच्या जनतेसमोर फार मोठा प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेला आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या आज जे आता त्वरित आमची जी मागणी आहे टिप्पर साहेब की तुम्ही त्वरित यांच्या कोणतरी अधिकाऱ्यांनी तो गुन्हा दाखल करावा. त्यात कोण दोषी काय त्याचं नाव नंतर ऍड करा, पण तो गुन्हा हा सदोष मनुष्यवादाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. हो, त्यांच्याच अधिकाऱ्यांनी करायचं. त्यांच्या कोणत्या तरी कर्मचारी असेल, कोण असेल, त्यांनीच गुन्हा दाखल करायचा. ते घरच्या बिरच्याचा काही संबंध नाही. शेवटी डिपार्टमेंटची चूक आहे. घरच्या बिचारे सर्वसामान्य आहेत, पण अधिकारी वर्गाने केला पाहिजे. त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. घरच्यांचं काही कारण नाही गुन्हा दाखल करायचं. तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की गुन्हा दाखल करा, कारण की अशा पद्धतीनं कुठेतरी जर घडत असेल तर लोक अनेक वेळेला सांगतात, त्याच्यावरती काम करण्यास सोडून ते जे काम सांगल त्यालाच तुम्ही टार्गेट करा, त्याच्यावर 3 गुन्हा दाखल करता. अशा या लोकांची सगळी परिस्थिती आम्ही आता मागच्या काही वर्षभरापासून पाहतोय. त्यामुळं आज हे आमचं आंदोलन हे जे आहे हे गुन्हा साहेब तुम्ही जोपर्यंत तुमचे लोक विभागाचे लोक जोपर्यंत दाखल करणार नाहीत, हे आम्ही काय याच्यातून माघार घेणार नाही. जसा वेळ जाईल तशी आंदोलनाची तीव्रता सुद्धा आम्ही ही वाढवत जाणार, हे सुद्धा तुम्हाला आताच सांगतो. अजून 4 तास नाही, 14 तास गेले तरी हरकत नाही, पण आम्ही सगळेजण थांबणार ही खात्री आम्ही तुम्हाला देतो. आणि तुमच्या विभागाने कुणीतरी गुन्हा दाखल करण्याकरता पोलीस स्टेशनला जावं. ती हद्द मला वाटतं स्टेशन परिसराची कोतवाली असेल, कोतवाली पोलीस स्टेशनला जावं. तुमच्या कुठल्या जरी व्यक्तीला तिथं पाठवून तुम्ही ते गुन्हा दाखल करावं, ही आम्हाला तुम्हाला विनंती आहे. आणि आजच्या आज तुम्ही एवढं मोठं शहर आहे, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं शहर आहे, तुम्ही कंपनी तुमची महावितरण कंपनी म्हणजे मोठं उत्पन्न आहे तुम्हाला या अहिल्यानगरमधून. हे सगळे आम्ही तुमचे ग्राहक वर्ग आहे. आणि या सर्वसामान्य वीट भट्टीवरती तिथं काम करणारं कुटुंब होतं. त्या मुलीचं जर कोणी दखल घेणार नसेल तर सर्वसामान्य लोकांनाही कुठेतरी हा मनामध्ये प्रश्न असतो की कोण आपल्या मागे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की आम्ही सगळेजण त्या कुटुंबाच्या मागे आहोत आणि त्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे. आणि हा खेळ खंडोबा हा तुम्ही थांबवा. आता यांनी जर सांगितलंय की हा मोबाईल हा तक्रारीसाठी मोबाईल जर असेल तर याच्यामध्ये अशा तुम्ही आज कुठेतरी साहेब हे सुद्धा रेकॉर्डवर तुम्ही पोलीस आपल्या FIR मध्ये तुम्ही घ्या की अशा प्रकारे जर फोन असतील
की म्हणजे याच्यावर स्क्रीनच नाही याला, आणि डिस्प्ले गेला बी डिस्प्लेच गेलेला आहे. नाही. आम्ही चेष्टा तुम्ही लावलेली आहे म्हणजे ग्राहकाची. सर्वसामान्य लोक तुम्हाला फोन करतात, तुम्ही असे स्क्रीन नसलेल्या फोनवरती तुम्ही सांगता की आमचा फोन आहे इथं. भैया ते असं- त्याला फोन लावले तो फोन बिझी मोड सांगतो बिझी. मागं 2 वर्षापूर्वी आपल्या सारा त्या तर- भोसलेवांच्या ते दुर्दृष्ट म्हणून ती मुलगी, त्याच्यानंतर त्या विहिरीमध्ये आता त्या नदीमध्ये ह्या विजेच्या तारा पडून 10-12-15 म्हशी आतापर्यंत झाले. हे सगळं एबीसीच नाही, आता आपल्याला गुन्हा दाखल हे करून घेऊ ना. सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल आमची मागणी पूर्ण करा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा